रूल्स होते हैं कुछ प्रतियोगिता के, जिसकी वजह से हर एक खिलाड़ी का नाम हम तक आना बहुत ज्यादा जरूरी है। डेफिनेटली बहुत ही अच्छा मैच होने वाला है और दोनों टीमों के काफी ज्यादा फैन फॉलोइंग है और इस समय देखना होगा कौन इस वॉलीबॉल चैंपियंस ट्रॉफी में जीत अर्जित करते हैं। दोनों भी अच्छी टीम है, इसमें कोई दोहराए नहीं है। उम्मीद करते हैं कि मैच अच्छा हो और दर्शक यही बात कहेंगे दिल से कि ये मुकाबला खत्म ही ना हो, ऐसा ही मुकाबला होने वाला है। जी हाँ, और एक तरफ एडी स्पोर्ट्स की बात की जाए तो सार्थक, इनको काका नार्वेकर के नाम से जाना जाता है, काफी मशहूर है। तो जी हाँ भाई, काका बहुत बड़ा नाम है जो कि फुटबॉल में काफी मशहूर खिलाड़ी है। क्यों? जी हाँ, जी हाँ, वो भी कमेंट्स आएगी बीच में जब मैच गर्म होगा, जरूर होगा, जरूर डेफिनेटली। वैभव भाई थैंक यू सो मच, आप मौजूद है तो ऐसे कमेंट्स तो बनना जायज है, मजा आएगा। चलिए, एडी स्पोर्ट्स के भी काफी फैंस है दूसरी और नवलाई नाथरे बी की टीम में। एक बार जोरदार ताली होनी चाहिए इस मुकाबले के लिए, मजा आने वाला है। आपकी तालियां, आपकी सीटियां, आपकी गालियां मोटिवेट करती रहेगी। कभी कभी गाली भी देना बहुत ज्यादा जरूरी होती है, लेकिन वो गाली भी अच्छी होनी चाहिए। जी हाँ, सबसे पता है आपको कौन सी गाली है? वो है नालायक। ये बात किसी के दिल को अगर लगती है ना, वो कामयाब हो जाएगा, क्योंकि आप किसी के लायक नहीं हो। उसी को कामयाब करने के लिए आपको लायक बनना होता है। लेकिन इस बार क्या होगा क्या नहीं होगा, सर्विस करने के लिए एडी स्पोर्ट्स के प्रसाद इस समय आते हुए मागे। जी हाँ, मुझे लगता है इस खेल के रूल सभी खिलाड़ियों को पता होंगे। जी हाँ, इस बार अच्छी सर्विस है, बहुत ही अच्छा टेक यहाँ पर देखने को मिल रहा है। गेंद को स्टैंड किया जाएगा, स्मैश जरूर लगाया था, ब्लॉक करने में कामयाब रहे थे और इस समय जो है पॉइंट मिलता हुआ एडी स्पोर्ट्स को। जरूर खाता खुला है एडी स्पोर्ट्स का, उनके फैंस खुश है, खाता खुला है। 1 लव। इस बार अच्छा पास है, देख रहा होगा गेंद को स्टैंड किया जाएगा, ब्लॉक करना चाहते थे लेकिन गलती हुई है। जी हाँ, 2 लव 2-0, मजा आने वाला है। ये छोटे छोटे खिलाड़ी थोड़ा सा अपने को चार्ज करना चाहते हैं और ये चार्ज कब होंगे देखना होगा। बहुत ही अच्छी तरीके से स्टैंड किया, क्लियर करना चाहेंगे, बहुत ही अच्छा क्लियरेंस देखने को मिला है। ये पॉइंट किसको मिलेगा देख रहा होगा, प्रतीक थे जिन्होंने यहाँ पर क्या क्लियर किया है, नहीं। 1-2, खाता खुला है इस समय नवलाई नाचने बी टीम का, देख रहा होगा 1-2, 1-2। सबसे छोटा खिलाड़ी इस समय, ओ बढ़िया सर्विस है, लाजवाब सर्विस है, क्या बात है। इनके दूध के दांत अभी गिरे नहीं, लेकिन बीच मैदान में शानदार खेल करते हुए प्रतीक थे, प्रतीक वास के, जिन्होंने ब्लॉक किया है। पॉइंट मिलता हुआ 3-1, 3-1। राजा सर क्या कहना चाहोगे, मैच अच्छा होगा? प्रयत्नाचं सरस राहील। नवलाई नाचरे संघाचा याही आधी मी सामने पाहिले, त्यामुळे जिगरीने खेळणारी ही सर्व चिमुकले आहेत, दिसायला लहान आहेत, परंतु खेळामध्ये निश्चितच कामगिरी महान करण्याचा इरादा घेऊन ते इथे दाखल झालेत आणि काही खेळाडू निश्चितच आपल्याला या मॅच मध्ये प्रभावित करण्याला पाहायला मिळतील। उद्याचं भविष्य जर आपण रत्नागिरी जिल्ह्याचं पाहिलं तर या मुलांच्या माध्यमातून जरूर अनुभवायला मिळतं। यावेळी थोडीशी ताकद जास्त पाहायला मिळाली। एंडले नवी गेलाय बॉल, त्यामुळे पॉईंट इथे मिळणार आहे तो एडी स्पोर्ट्स संघाला। यस, यावेळी स्मॅच सर्व्हिस, पहिला टेक प्रॉपरली इथे पाहायला मिळाला, फोर आर्मचा वापर केला गेला आणि एक चांगला रिसिव्हिंग इथे पाहायला मिळाले आणि त्यानंतर लगावला गेलेला स्मॅच डिपेंड होतोय। प्रतीक आहे, बॅक काउंटर लिप देताना पाहायला मिळेल, परंतु यावेळी नेट जवळ खेळ चुकतोय। प्रयत्न सरस आहे, थोडंसं जजमेंट रॉंग पाहायला मिळाले, त्यामुळे पॉइंट यावेळी मिळणार आहे तो एडी स्पोर्ट्स संघाला। प्रभावित करतील ही मुलं। यस, याही आपण जर रिसिव्हिंग पाहिलं, जर डी जर पाहिली तर प्रॉपरली परफेक्टली आणि त्यानंतर यावेळी पॉइंट मिळेल, पॉइंट मिळतोय तो नवलाई स्पोर्ट्स संघाला। पॉइंट टेबल 2-3, 2-3।
रोटेशनचं थोडंसं इश्यू जेसीचं राहील, कारण थोडंसं अनुभव टोटली कमी आहे, कारण प्रॅक्टिस करत असतात सातत्यपूर्ण दिवस रात्र मेहनत करताना या मुलांना आम्ही पाहत आलोय आणि त्यामुळे एक चांगल्या खेळाची अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये, परंतु यावेळी कॉलिंग पाहायला मिळालं. एकमेकांना येस नो आणि वेट या शब्दांचा वापर इथे होणं अपेक्षित होतं, ते इथे झालं नाही. त्यामुळे पॉईंट मात्र इथे मिळणार आहे तो एडी स्पोर्ट्स संघाला. नवलाई नाचणे संघाचे हे धुरंधर खेळाडू आहेत, दमखम दाखवण्यासाठी निश्चितच या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे रोटेशन चुकलेलं पाहायला मिळालंय. रोटेशन फाऊल इथे मिळणार आहे, त्यामुळे पॉइंट एडी स्पोर्ट्स संघाला इथे जाईल. पॉइंट टेबल 8-2 आणि आणखीन एक पॉइंट इथे मिळणार आहे. पॉइंट टेबल 9-2, 9-2. मॅच सर्व्हिस पहिला टेक प्रॉपरली फोरमचा वापर करून घेतली गेलेली डीग आणि त्यानंतर दिला गेलेला सबलाईन मॅच चुकतोय, नेट मध्ये राहतो बॉल. का यावी फसलाय, का फसला माहित नाही, परंतु का फसला. एक पॉइंट नवलाई स्पोर्ट्स संघाला. जरूर इससे क्यों का जवाब नहीं था. सबसे पॉपुलर खिलाड़ी और उनके काफी फैंस इनको मोटिवेट करते हुए नजर आ रहे हैं और इस समय देखना होगा वो कैप्टन भी है टीम के नवलाई नाचने के खिलाड़ी भी बहुत ही अच्छे तरीके से पास करने का प्रयास जाएगा अब है और पॉइंट यहां पर मिलता हुआ एडी स्पोर्ट्स को और इस पॉइंट के साथ पॉइंट टेबल आगे बढ़ेगा दोस्तों. दादा 10-4 अवे जाएगा. जी हाँ, इस सर्विस अवे 5-10 5-10 और नवलाई नाचने बी टीम की अगर बात की जाए तो उनके पास भी अच्छे कोच मौजूद है. शुरुआत है, उन्हें पता है शुरू में काफी गलतियां होती रहेगी, लेकिन उस गलती को सुधारने का मौका आपको जरूर मिलेगा. देखना होगा इस बार क्लियर करने की कोशिश की थी, सबके सब देखते रहे. देखिए कोई मिल गया कि जादू के लिए धूप की जरूरत होती है और इस समय नवलाई नाचने टीम की अगर बात की जाए तो इनको मुझे लगता है और 5-10 मिनट लगेंगे, क्योंकि 9:15 बजे के बाद ये अच्छा खेलते हैं. यस, मॅच सर्व्हिस आहे. छोटा पॅकेट बडा धमाका करण्याची क्षमता या खेळाडूकडे आम्ही पाहत आलोय. यावेळी मॅच चुकतोय, नेटवरती राहिलाय बॉल आणि एकमेकाला चेअरअप करतायत, वॉर्म अप करताना इथे दिसत आहेत. बॉडी वॉर्म करण्याचा प्रयत्न आहे, जल्लोष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, एकमेकांना स्फूर्ती देण्याचा प्रयत्न नवलाई नाचणे संघ इथे करतोय. एका चांगल्या प्लॅटफॉर्म वरती चाललेला हा मुकाबला असा जिल्हास्तरीय स्पर्धा आपण पाहतोय आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नाचणे गावातून एका ग्रामीण भागातून दाखल झालेला हा चिमुकल्यांचा संघ इथे आपण म्हणू शकतो, कारण युवा अजून ते बनायचे आहेत आणि एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी स्मॅश सर्व्हिस इथे आपण होते ती परफेक्टली डीक करता इथे दिसत आहेत. म्हणजे जे पासेस आहेत ना ते यांच्या माध्यमातून सरस पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली काका देखिए क्या जबरदस्त खेल रहे हैं. उन्हें पता है छोटे बच्चे हैं तो ज्यादा ताकत वो लगाना नहीं चाहते, लेकिन उनके फैंस उनकी जो ताकत वाली स्मैश जो है देखना चाहते हैं. देखना होगा वो देखने को मिलेगी या नहीं. इस बार बहुत ही अच्छा प्लेस यहाँ पर किया है, देखना होगा इस बार काका ने क्या बात है, लेकिन खेला आवे है काका ऐसा का करतोष. जी आवे खेला है, पॉइंट मिलेगा जरूर नवलाई नाचने टीम को. पॉइंट की अगर बात की जाए तो पॉइंट बने हैं 8-12, मात्र 4 पॉइंट का फासला. क्या बात है, नवलाई नाचने टीम ने कमबैक किया है. क्लियर यहां से जरूर किया जाएगा, अच्छा पास देखने को मिला है, गेंद को स्टैंड किया जाएगा. क्लियर करना चाहते कामयाब हुए, प्रसाद ने गेंद को टेक किया है, फिर से एक बार मौका है. लिप्टन ने बहुत ही अच्छा स्टैंड किया है, क्लियर करना चाहेंगे, क्लियर किया था प्रसाद ने. फिर से एक बार प्रतीक वास्के ने गेंद को स्टैंड किया है, पॉइंट मिलेगा नवलाई नाचने टीम को. क्या बात है, शानदार कॉम्बिनेशन, कोऑर्डिनेशन आणि सक्सेसफुली एकमेकांना दिला जाणारा पासेस लाजवाब पाहायला मिळाले. प्रभावित करतो या संघ. कमी वयामध्ये एक व्हॉलीबॉलची एक चांगली उंची गाठण्यासाठी मिळालेला प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा नवलाई नाचणे संघ इथे घेताना दिसतोय. खूप चिमुकले आहेत, पण अनुभवाची कमी आहे, परंतु उद्याच्या भविष्याची निश्चित हे हमी देताना जरूर इथे दिसत आहेत. यावेळी चांगलं कोऑर्डिनेशन, एकमेकाला दिला गेलेला पास. यस, या ही चिमुकल्याने शानदार फोरमचा वापर करून दिलेला पास आहे ते पाहायला मिळालाय. स्मॅश लगावला जातोय अटॅकिंग झोन मधून आणि त्यानंतर हो यस, याही वेळी प्रॉपर डीग आहे, प्रॉपरली खेळताना दिसत आहे. फोरमचा पुरेपूर वापर करून डीग घेताना पाहायला मिळत आहेत आणि हे खेळामध्ये खूप महत्वाचं आहे जे यावेळी नवलाई नाचणे संघ आपल्या या बहादर खेळाने दाखवतोय. इथे मात्र नेटच्या खूप क्लोजली दिला गेलेला सप्लाय होता, त्यामुळे बॉल क्लिअर करू शकला नाही तो अटॅकिंग झोन मधला खेळाडू. त्यामुळे पॉइंट यावेळी बिल्डर आहे तो एडी स्पोर्ट्स संघाला. डेफिनेटली, लेकिन काका ने प्रभावित किया. घूम रहे वो बीच मैदान में घूम रहे, लेकिन वो जो स्मैश लगाना चाहते हैं वो अब तक स्मैश देखने को मिल ही रही है और इस बार क्लियर करने में कामयाब. क्या बात है, नवलाई नाचने के छोटे से ये खिलाड़ी प्रभावित करते हुए नजर आ रहे. निरंजन काफी ताकत निकाल रहे, लेकिन अवे खेलेंगे. पॉइंट मिलेगा नवलाई नाचने बी टीम को. यस, आणि पॉइंट मिळाल्यानंतर एकत्र येणं, एकमेकांना चेअरअप करणं आणि ती एक ऊर्जा जागृत करण्याचा प्रयत्न यावेळी नवलाई नाचणे संघ करतोय.
रत्नागिरीचं नवलाई नाचणे गावाचं ग्रामदैवत आई नवलाई पावणाई जागा देवी आणि त्याचबरोबर महापुरुषाचं या देवस्थानाचे सर्व भक्त मंडळी आहेत आणि त्याच आईचं नाव घेऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला हा चिमुकल्यांचा संघ आहे. परंतु समोरच्या एका ताकदवर संघाविरुद्ध त्याच आत्मविश्वासाने आणि त्याच नवलाई देवीच्या कृपेने ते खेळताना ते पाहायला मिळत आहेत. आणि आपण केलेल्या सरावाचा आणि आपण घेतलेल्या मेहनतीचा कुठेतरी इथे चीज होताना त्यांच्या माध्यमातून इथे जरूर पाहायला मिळत आहे. कारण पॉईंट टेबल वरती लक्ष दिलं तर एका सरस संघाविरुद्ध खेळत असताना एक चांगलं पॉईंट टेबल त्यांच्यामधून मेंटेन केलं जात आहे. आणखी एक पॉईंट मिळेल तो नवलाई नाचणे संघाला. मुझे ऐसा लग रहा है ये छोटे छोटे मुन्ना लगाएंगे इस बड़े खिलाड़ियों को चुनना, ऐसा लग रहा है क्योंकि नजरअंदाज किया जा रहा है इनके खेल के ऊपर. एडी स्पोर्ट्स बहुत बड़ी टीम है लेकिन उनके सामने नवलाई नाचने बी के ये छोटे छोटे खिलाड़ी बड़ा कारनामा शायद करने की कगार पर है. जिस तरीके से वो खेल कर रहे हैं, निरंजन ने अच्छा प्लेस किया है. ओ क्या बात है, लाजवाब है. वो कह रहे हैं हम हाथों से नहीं पैरों से भी काम करना जानते हैं. क्लियर किया जाएगा ये पॉइंट. अगर यहां से मिलेगा तो नवलाई नाचने टीम काफी प्रभावित होगी. इस बार भी प्लेस किया, पॉइंट मिलेगा. येस, ते शानदार खेळाचं प्रदर्शन या आपण नवलाई नाचणे संघाकडून करतोय. वेळ लागेल थोडा पण स्वप्न पूर्ण होतील सारी. आहे विश्वास स्वतःवर आणि रक्तात इमानदारी. जरी जन्मभर सोसले संघर्षाचे चटके, जरी कष्टाच्या जोरावरती घेऊ आम्ही यशाची भरारी. आणि निश्चितच ते कष्ट आपल्याला नवलाई नाचणे संघाकडून पाहायला मिळत आहेत. कष्टाची भरारी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. मेहनतीचं फळ निश्चित मिळतं पण त्यासाठी मेहनत करावी लागते. आणि ती मेहनत तुम्हाला कशा लेवलनी तुम्ही करता, कशा ॲटिट्यूडनी करता आणि कशा पद्धतीने करता यावरती तुमचं यश आणि अपयश अवलंबून असतो. आणि यशासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा नवलाई नाचणे संघाला करावी लागेल. बरू आपल्याकडे अनुभव कमी असेल परंतु जिगर आहे, आपल्यावरती स्वतःवरती विश्वास आहे, स्वतःमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्याच आत्मविश्वासाला कुठेतरी आपल्याला जाग करायचं आहे. आपल्या प्रयत्नांना यश देण्यासाठी आपल्या नवलाई माते आपल्या सोबत आहे. फक्त त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. देव आपल्या पाठीला सहपाठीशी तेव्हाच राहतो जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये मेहनत करतो. ती मेहनत नवलाई नाचणे संघाला इथे करणे अपेक्षित असणार आहे. हाँ डेफिनेटली बहुत ही अच्छी बात की राजा सर. मेहनत तो आपको करनी होगी, इसीलिए कहा जाता है तेरी तकदीर का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता. अरे हो ऊपर वाले की रहमत तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरा हो नहीं सकता. अतिशय शानदार जंप केला आणि त्यानंतर सॉफ्ट हँडनी फक्त नेटच्या वरती बॉलला पास केले. क्लीनली प्लेस केला गेलेला पॉइंट आहे जो देऊन जातो नवलाई नाचणे संघाला. डेफिनेटली यही तो खूबसूरती है और उन्होंने बता दिया है कि हमको छोटे समझने का आप जो है यहाँ पर नजरअंदाज नहीं कर सकते. क्या बात है, लाजवाब खेल चल रहा है. 16-15 नवलाई नाचणे संघाकडे जोरदार मित्रांनो. क्या बात है, बढ़त आले नवलाई नाचणे संघाकडे. छोटा पॅकेज होणार धमाका, सुपर ब्लास्ट पाहायला मिळणार आहे. एडी स्पोर्ट्स वर्सेस नवलाई नाचणे. चिमुकल्यांचा संघ धमाका करण्यासाठी, ब्लास्ट करण्यासाठी झाला इथे सज्ज. एक तगडा मुकाबला निश्चितच या मॅच मधला ठरणार आहे. गणराज ग्रुपचं हे चौथं पर्व यादगार ठरणार आहे कारण नवलाई नाचणेचा हा चिमुकला संघ या मैदानाच्या आतमध्ये त्याच आत्मविश्वासाने लढताना, भिडताना, खेळताना पाहायला मिळतोय. डेफिनेटली इस उम्र में आज करके नए नए बच्चे पबजी खेलने पर बिजी है ऑनलाइन, लेकिन यहाँ पर इन छोटे खिलाड़ियों ने दिखाया उसके अलावा भी यहाँ पर खेल आप करते हुए अपना नाम कमा सकते हो. ऐसे इतनी उम्र के हम थे ना तब हम कहीं ना कहीं डरते थे अकेले बाहर जाने के लिए, लेकिन ये छोटे खिलाड़ी ने साबित कर दिया बड़ी प्रतियोगिता में हम हिस्सा लेंगे और उस प्रतियोगिता में अपनी टीम का नाम भी रोशन करेंगे. नवलाई नाचने के खिलाड़ी ने प्रभावित किया है, अच्छा प्रयास करना चाहते हैं और कामयाब हुए हैं. एडी स्पोर्ट्स आखिरकार पॉइंट मिला है. यावी अंदाज थोडासा चुकलाय आणि वारंवार आपल्याला ती थोडीशी कमी जाणवते कारण ही जजमेंट आहे ते प्रॉपरली त्यांच्याकडे नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने ज्या हिरेकीने ते खेळत आहेत ते लाजवाब आहे. स्मॅश सर्व्हिस आहे ते पॉवरफुली पाहायला मिळालंय आणि यस बॉल क्लिअर केला जातोय. हे जे कॉम्बिनेशन आणि हे जे पासेस आहेत ना ते प्रभावित करतायत या संघाला. प्रयत्न चांगला होता परंतु प्रॉपरली नेट पर्यंत पोहोचू शकला नाहीये. तर पॉइंट निश्चितच मिळतो एडी स्पोर्ट्स संघाला. एक चांगली लढत अनुभवायला मिळते. नाचणे विरुद्ध एडी स्पोर्ट्स चाललेला हा सामना. यस प्रॉपर टेक आहे, या खेळाडूने प्रभावित केले परंतु इथे थोडीशी ओव्हर स्मार्टगिरी पाहायला मिळाली. जे आपल्याला जमते ते केलं पाहिजे, जे नाही जमत ते करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये नाही तर तो प्रॅक्टिस मध्ये केला पाहिजे. यावेळी सर्व्हिस चुकते, हिट ऑन द नेट पाहायला मिळेल. पॉइंट मिळेल तो नवलाई नाचणे संघाला. डेफिनेटली लेकिन अब तक का बहुत ही शानदार प्रदर्शन रहा है नवलाई नाचने टीम का. कितना
17 ऑल 17 ऑल एक तरफा शायद होगा ऐसा लग रहा था, लेकिन पॉइंट मिला है 18-17। क्या बात है, आज जिस तरीके से नवलाई नाचने प्रभावित कर रहे हैं ना, इनका नाम इतिहास के पन्नों में सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा। लेकिन इस समय देखिए, मैंने कहा है पहले दिन से, ज्यादा तारीफ हजम नहीं होती किसी भी खिलाड़ी को। नेट में सर्विस कर बैठे और पॉइंट इस समय मिला है एडी स्पोर्ट्स को 18 ऑल। यावेळी ताकद थोडीशी कमी पाहिली, अंडर हँड सर्व्हिस करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळी यस प्रॉपरली रिसीव्ह करण्यासाठी गेला होता पुढे, परंतु अवे जाणारा बॉल कुठेतरी कॉलिंग झालं नाही, जे टीम सपोर्ट कडून मिळणं अपेक्षित होतं ते इथे झालं नाहीये। पॉइंट टेबल आहे 19-18, एका गुणांची पडत एडी स्पोर्ट्स संघाकडे राहते। प्रतीक ऑन दी मार्क्स, सॉफ्ट अँड सिंपलची सर्व्हिस इथे पाहायला मिळाली, सप्लाय दिला गेलाय, बॉल क्लिअर केला जातोय। पहिला सप्लाय प्रतीक आहे, प्रतीकने दिलेली ही लिफ्ट आपल्याला पाहायला मिळेल, स्मॅश लगावलाय, प्लेस होतोय, पॉइंट इथे मिळणार आहे तो एडी स्पोर्ट्स संघाला। डेफिनेटली जैसे पॉइंट लिए जा रहे हैं, काका के चेहरे पर बहुत ज्यादा खुशी हो रही है, मोटिवेट कर रहे हैं पूरे 5 खिलाड़ी को, और उन्हें पता है ये मुकाबला जीतना कितना जरूरी है, वरना रत्नागिरी के हर एक गली नुक्कड़ में, हर एक चौराहे पर चर्चा होगी इस मुकाबले की कि यहाँ से नवलाई नाचने टीम ने ये कारनामा कर दिया है। देखिए, चर्चा तो तभी होगी जब कारनामा आपका बड़ा होगा, और इस समय नवलाई नाचने टीम कारनामा करने के लिए बीच मैदान में जबरदस्त खेल करती हुई नजर आए। काका नहीं, डाइव नहीं लगानी है, इस उम्र में हड्डियां टूटती है तो जल्दी जुड़ती नहीं है। ये पॉइंट मिलेगा नवलाई नाचने 20 ऑल है राजा सर। यस 20 ऑल 20 पॉइंट टेबल नवलाई नाचणे संघाकडून सर्व्हिस पॉइंट मध्ये स्मॅश सर्व्हिस आहे। काकाने फिंगरच्या माध्यमातून बॉल स्टँड केलाय, हो यावी बॉल क्लिअर केला जातोय, एक चांगलं कोऑर्डिनेशन अटॅकिंग डिफेन्स झोन मध्ये नवलाई नाचणे संघाकडून दिला गेलेला सप्लाय, बॉलला स्टँड केले गेले, त्यानंतर दिली गेली लिफ्ट आहे, स्मॅश लगावण्याचा प्रयत्न नेट मध्ये राहील, थोडीशी खराब कामगिरी, मिस स्मॅश पाहायला मिळालाय, त्यामुळे सक्सेसफुली 1 पॉइंट इथे मिळाला एडी स्पोर्ट्स संघाला 20-20। डेफिनेटली मैच में मजा आ रहा है, और जैसे ये मैच खत्म होता है तो बहुत ज्यादा धनराशि यहाँ पर जो है दर्शकों की ओर से भी यहाँ पर मिल सकती है नवलाई नाचने टीम को। जिस तरीके से खेल कर रहे प्रसाद ने बहुत ही अच्छा प्लेस किया, पॉइंट मिलेगा एडी स्पोर्ट्स को, और पॉइंट बनेंगे 22-20, 22-20 बने, 22-20 चांगलं लढत, चांगली मेहनत यावी नवलाई नाचणे संघाकडूनही आपण पाहतोय। स्मॅश सर्व्हिस आहे, पहिला स्टँड प्रॉपरली बॉल क्लिअर करण्याचा केला गेलेला प्रयत्न यशस्वी, प्रयत्नाने बॉलला स्टँड केलाय, प्रसाद स्मॅश लगावला, हवे जातोय 1 पॉइंट नवलाई संघाला 21-22, 21-22 आहे। हाय व्होल्टेज पहिला सेट होतोय की काय, कमबॅक करतोय नवलाई नाचणे की काय, का पहिला सेट जिंकण्याचा कारनामा करतोय नवलाई नाचणे, पाहावं लागेल। क्लोजली चाललाय सामना, सर्व्हिस पॉइंट वरती आहे एक युवा खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून केली गेलेली सर्व्हिस कॉर्नरच्या दिशेने, प्रतीकने दिलेला सप्लाय, स्मॅश लागण्याचा होतोय प्रयत्न, ड्रॉप केले। 23-21 बने हैं, अच्छा कमबैक कर रहा है, सर्विस को यहाँ पर ब्रेक करना होगा। अगर यहाँ से सर्विस को ब्रेक नहीं किया गया तो नवलाई नाचने टीम कहीं ना कहीं इस पहले सेट को हाथ से जाने देगी, लेकिन देखना होगा। सर्विस के लिए काका है, किंग ऑफ रत्नागिरी के नाम से इनको जाना जाता है, काका के काका। काफी फैंस हैं जो इनका खेल देखने के लिए आ रहे हैं, बाप रे बाप। मराठी में वो कहावत मुझे याद आ रही, काका आपके लिए नहीं, मैं दर्शकों के लिए बताना चाहूंगा, कावळ्याच्या हातात दिला कारभार आणि हगून ठेवला दरबार, ऐसी ये वो कहावत है। लेकिन इस समय ये क्वालिटी कहीं ना कहीं बैकफुट पर लेकर आएगी एडी स्पोर्ट्स को, लेकिन इस समय देखना होगा। क्या बात है, आईच्या गावात आणि 12च्या भावात सामना रंगलाय। 23-23 राजा सर बरोबरीमध्ये आहे, नवलाई नाचणे सिंग दाखवून देतोय की आम्ही या वेळेला सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरलोय। बहुत ही अच्छा स्टँड किया है, देख रहा होगा, देखते रहे सुपर डुपर ब्लास्ट है, इसलिए कहा जाता है परिंदों को मिलेगी मंजिल। ए बाबा कोणाचा पडदा आहे? इथे घेतलाय तो टाइम ऑफ, इथे घेतला गेलाय, काय जबरदस्त चाललाय सामना, पैसा वसूल सामना। सामना आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ दे, जोरदार टाळ्या होऊ दे, अनबिलिव्हेबल सामना आहे। गणराज ग्रुप व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफीचा धमाका आहे, सुपर डुपर हिट सामना आहे। राज तोडणकर क्रिकेट सोडून व्हॉलीबॉलचा आनंद घेण्यासाठी आलाय। राजा सर मी सांगितलं होतं या मॅच मध्ये बक्षिसांची लई लूट होणार आहे। हा सामना नवलाई नाचणे, हा सेट नवलाई नाचणे या संघाने जिंकला तर 3,333 रुपये माझ्याकडून दिले जातील असं त्या मित्रांनी सांगितलं। नाव सांगा पुजारी सर, हा असं ते बोलले होते, शैलू शेठ पुजारी।
शैलू शेठ पुजारी सर यांच्याकडून 3,333 रुपये दिले जातील जर हा सेट जिंकला गेला Yes. नवलाई नाचण्या संघाने. गोल्डन चान्स आहे, गोल्डन चान्स आहे, गोल्डन चान्स आहे. अच्छा, हा पाहत सेट आहे. जिंकणं म्हणजे व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याचा आनंद इथे निर्माण करणारा ठरणार आहे. हो यावी प्रतीक आहे, पास देतोय, ड्रॉप करण्याचा प्रयत्न आहे, पास परफेक्टली पाहायला मिळालाय आणि त्यानंतर 3,333 मानकरी ठरतोय. क्या बात है. कमाल धमाल बेमिसाल नवलाईचा संघ एका एडी स्पोर्ट सारख्या तगड्या संघाविरुद्ध खेळत असताना 3,333 रुपयाची कमाई इथे करताना दिसतोय. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे गंधराज ग्रुप आयोजित व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफीचं. इथे सुवर्ण संधी मिळाली ती नवलाई संघाच्या या चिमुकल्यांना आणि या चिमुकल्याने इथे ब्लास्ट केला, ब्लास्ट नाही तर धमाका केला आणि या सुपर डुपर संडेला सुपर सेमी उपर असा हा संडे सेलिब्रेट करण्याचे एक चान्स दिलाय आणि त्यामध्ये 4 चांद लगावले ते पुजारी साहेबांनी. त्यांनी जाहीर केलेला 3